क्युअर फॉर कॅन्सर. हा, हे काय? कॅन्सर साठी क्युअर. कॅन्सर साठी क्युअर? हे कुठून आलं? ओ माय गॉड. कोणाला कॅन्सर झालाय बेटा? कोणाला नाही, मला माहित. पण ज्यांना झाला असेल त्यांना का? हा. म्हणजे ज्यांना कॅन्सर झालाय ते क्युअर होऊ दे हे त्यांनी बाप्पांकडे मागितलंय. सो स्वीट. मला डोळ्यात पाणी आलं. नमस्कार, मी कस्तुरी. तुम्हा सगळ्यांचं सिनेचित्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि आता जो गणपती बाप्पा बोलणार आहे ना, खूप क्यूट मुलगा बोलणार आहे. ईशान, एकदा गणपती बाप्पा मोरया होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया. क्या बात आहे. खरं तर जान्हवी, बाप्पा खूप छान वाटते. खरं तर ही मूर्ती कोणी सिलेक्ट केली पहिला मला आवडेल. हो, ही सिलेक्ट माझ्या दिराने केली आहे. कारण की ते दरवेळी, आणि आमची मूर्ती ना पेणवरून येते. कारण की पेणचे सगळ्यात सुप्रसिद्ध गणपती तिथे बनतात. सो आम्ही 5-6 महिने आधीच बाप्पा बुक करायला जातो आणि तेच जातात आणि तेच सिलेक्ट करतात. सो नेहमी तेच करतात. आणि खरं तर असं म्हणतात ना की प्रत्येक मूर्ती बोलकी असते, तिचे डोळे खूप बोलके असतात. आम्ही मगासपासून बसतो आणि डोळे बघतोय, म्हणजे असं वाटतं की बाप्पा आपल्याकडे बघत असतो. सो जेव्हा मूर्ती घरात आली, प्राणप्रतिष्ठा सगळं झालं, बाप्पाला नैवेद्य वगैरे, सो मूर्तीकडे बघून आता कसं वाटतं की आता बाप्पा 10 दिवस आपल्या घरी विराजमान केलेला आहे. अगं, खूप आनंदाचं वातावरण. आणि आम्ही ना दरवर्षी वाट बघतो की कधी गणपती येत आहेत 10 दिवस, कारण की आम्ही सगळे एकत्र असतो आणि ती धमालच वेगळी असते. आणि बाप्पा आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते घरात. त्याच्यामुळे मला तर खूप मजा येते. आणि ईशान, तुला? आम्हाला पण. काय मजा केलीस? काय 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 मजा खाल्लीस? किती नाही ना, मोदक नाही आवडत. मग मोदक त्याला नाही. मोदकचं काय होतं माहितीये, त्याला ते बाहेरचं पीठ आवडतं फक्त, आणि सारण नाही? आतलं सारण नाही खात. नाही. So त्याच्यासाठी ना आम्ही वेगळे मोदक बनवतो. त्याला मोदकांचा आकार असतो, पण त्याच्यामध्ये आतमध्ये स्टफिंग नसतं. पहिल्यांदाच ऐकलं की लोकांना सारण आवडतं. ऍक्च्युली हे जरा उलट आहे आमचं. आणि मग त्याला आम्ही मोमो असं म्हणतो. आवडतं काय बाप्पासाठी? काय आवडतं बाप्पासाठी? काय बाप्पांसाठी काय आवडतं? मोदक. बाप्पाला काय मोदक. आवडतं? मोदक. पण तू खात पण तू स्वीट खातोस ना? तू काय खातोस? स्वीट. स्वीट खूप खातो ना, पेढे. हा, पेढा खातो, काजू कतरी खातो, चॉकलेट खातो, आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम. मग बाप्पाला चॉकलेट मोदक द्यायचं आपण? चॉकलेट मोदक पण असतात ना? चॉकलेटचे मोदक असतात. मला माहित होता. तो बिचारा खूप लाजतो, तरी आम्ही त्याला जबरदस्ती घेतलाय व्हिडिओ मध्ये. नंतर आता मला खूप पडणार आहे ओरडा. मला माहितीये, मम्मा तू कशाला मला असं केलं, मम्मा तू कशाला मला उभं केलंस. खरं आहे बघ. खरं तर बाप्पाला म्हटलं ना की 10 दिवस वेगवेगळे प्रकार आणि नैवेद्य म्हटलं की कमाल, कारण का ती जेवणाची चवच बदलून जाते. सो तू आता या दिवसांमध्ये बाप्पासाठी काय असं बनवलंय की हे मी बाप्पासाठी बनवलंय? काहीच नाही. पण नाही, मी पहिल्या दिवशी मोदक, आम्ही म्हणजे मला मोदक नाही आहेत, पण मी हात लावलेला मोदकांना. ते गोल हे बनवून देतात ना, ते मी बनवून दिलेलं. बस. बाकी जेवण तर माझ्या वहिनीच करतात, कोमल वहिनी, माझी जाऊबाई. त्याच नेहमी, आणि त्यांच्या हातच आम्हाला जेवण आवडतं. सो मग मी त्या जेवणाच्या भानगडीत नाही. अगं, मला नाहीच जेवण, जेन्युअनली. एक्झॅक्टली, मी किचन मध्येच होते. अगं, त्यातलं त्यात मला जरा तरी येत होतं, बाकीचं ना काहीच येत नव्हतं. म्हणून मी म्हटलं तर बाप्पासाठी जान्हवीने काय बनवलं, कारण तो बघा बिग बॉस की जान्हवी किचन मध्ये आम्ही डाळ बनवते आणि बाप्पासाठी काहीच नाही. अगं नाही, कारण की मला वेळच येत नाही किचन मध्ये जाण्याची. माझी जाऊबाई आधीच सगळं बनवून तयार असतं, त्याच्यामुळे मी रिस्क घेत नाही. पण खरं तर बघ ना, बाप्पाला की घराला घर पण येतं, म्हणजे सगळे नातेवाईक घरात येतात, खूप धमाल मस्ती असते. तुमचं कसं एक वातावरण असतं की घरामध्ये, आता शक्यतो तुम्ही तिघच असतात, पण जेव्हा गणपती येतो आणि सगळेजण येतात, एक वातावरण वेगळं होतं. सो तुम्ही काय धमाल करता? अगं, धमाल म्हणजे खूपच. पहिल्या म्हणजे रात्री येतं जागरण, म्हणजे माझ्या तर तुम्ही स्टोरीज बघितल्या इन्स्टावरच्या. सो आमचं काय नाही काय, काल तर आम्ही ना म्युझिक नाईट, म्हणजे अशा चिठ्ठ्या घेतलेल्या आणि चिठ्ठ्या टाकल्या, आणि ज्यांचं नाव येणार तो गाणं गाणार. ईशानला पण आला, पण ईशानची गाणी म्हणजे आमच्या डोक्याच्या बाहेर होती. त्यांची इंग्लिश गाणी काहीतरी. शिरूचं गाणं काय विसरते तू? शिनू आणि ह्याचं गाणं जरा कुठल्या लँग्वेज मधलं होतं ते? इंग्लिश होता. इंग्लिश होतं ना, आणि कोरियन सॉन्ग होता. कोरियन सॉन्ग. सो ह्यांचं ऍक्च्युली ह्यांचं चॉईसच वेगळं आहे रे. अरे, त्यांना मराठी गाणी आणि हिंदी, मला फार चीड आहे या गोष्टीची की तुम्हाला आपली गाणी माहित नाहीयेत. आणि अगं, आणि त्यांना शिकवायला गेलं तर आपल्याला वेगळं ज्ञान शिकवतात. त्याच्यामुळे मी त्याच्या भानगडीत पडतच नाही. माझं मराठी भाषेवरचं प्रेम माझंच आहे.
सो त्याला देण्याचा मी प्रयत्न करते, पण ते काही डोक्याच्या वरून जातं, कारण की त्यांचं बाहेरचं जनरेशनच त्यांचं स्कूल आणि फ्रेंड्स, तो आपण काहीच वेगळं शिकू शकत. तो मराठीत छान बोलतो हेच माझ्यासाठी नशीब आहे यार. नाहीतर मम्मा मग तुला ओरडलं असतं. पण खरं तर बाप्पा येतो ना तेव्हा बाप्पाची सजावट किंवा त्याचं आसन जे असतं ना ते खूप महत्वाचं असतं. बाप्पाची मूर्ती तितकी रेखीव आहे आणि हे सगळं कोणाच्या आयडिया की आपण हे असं करायचं आहे आणि असं असं जसं मी म्हटलं ना, माझे धीर कुणालदा, हो हो, आणि माझा नवरा येतो फक्त, आणि हे वरचं हे दिसतंय तुला ते डेकोरेशन, त्याचं फक्त त्याने ना असं असं कलर केलंय ना ईशान, आणि ईशानने त्याचा ब्लॉग पण बनवलाय की आणि त्यात डॅडा असं म्हणतो की बघ ईशान मी किती काम करतोय. सो ईशान त्याच्यात म्हणतोय डॅडा तू काहीच करत नाहीयेस. आता हे सगळं क्रेडिट माझ्या धीराचंच आहे, कुणालदा. ते सगळं डेकोरेट करतात आणि मूर्तीचं सगळं 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 म्हणजे मूर्ती बसवल्या पण जे थोडंफार काम राहिलेलं असतं. मूर्ती म्हणजे खूप कमालच वाटते यार. ते हिरे आणि ते इतकं प्रसन्न वाटते ना, आणि मला खरंच खूप भारी वाटते. कारण का आपण लहान मूर्तींना बघतो ना की छोटे छोटे गणपती बाप्पा असतात, ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि असं वाटतं की यार ही मूर्ती म्हणजे कमाल आहे. ते मुकुट डोक्यावरचं इतकं हिरे जडित, प्रत्येक गोष्टीत हिरा आहे. सो जान्हवी पण तशी हिराच आहे. सो एकंदरीत मूर्ती बघून तुला पहिल्यांदा काय वाटलं होतं की यार ही मूर्ती म्हणजे दरवर्षी हीच मूर्ती असते का तुम्ही दरवर्षी मूर्ती बदलता? नाही नाही, दरवर्षी आमची मूर्ती बदललेली असते आणि पितांबर पण आमचं चेंज असतं. आणि खरं तर आमची मूर्ती खूप मोठी होती. यावेळी आम्ही जरा लहान केली, 3.5 फुटाची आहे, नाही आमची 5 फूट वगैरे मूर्ती असते सार्वजनिक. तितके असतात. हो हो, गावाला म्हणजे माझे सासरे जेव्हा होते, सो आमच्याकडे आणि अख्खं घर म्हणजे डेकोरेशनच असायचं. सो आता आम्ही फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यावर मग आम्ही जरा मूर्तीची साईज छोटी केली, पण तरीही लोक येतात आणि म्हणतात एवढी मोठी मूर्ती, कारण की लहान मूर्ती बघायची सगळ्यांना सवय झालेली असते. आणि दरवर्षी म्हणजे कुणालदा जातात सिलेक्ट करायला, पण मग ते ग्रुपवर सगळे फोटोज पाठवतात की कुठला गणपती सिलेक्ट करायचा, काय करायचं काय करायचं. मग ऍडिशनल ते सगळं सांगतात की आम्हाला यावेळी असं पाहिजे, तसं पाहिजे, असा धोतर पाहिजे. सो असं सिलेक्ट करून मग आम्ही चॉईस करतो बाप्पांची मूर्ती, आणि दरवर्षी वेगवेगळी असते. खूप छान. आणि खरं तर बाप्पा म्हटलं की तो एक आपल्याला सगळ्यांना काहीतरी पॉझिटिव्हिटी देत असतो. बाप्पाने आतापर्यंत तुला भरपूर खूप काही दिलेलं आहे आणि त्याच्या आशीर्वादाने तू खूप काही छान करतेस. पण बाप्पाकडून एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती कोणती असेल तुझ्यासाठी? घ्यायची असेल, दिलंय तर खूपच, पण मी बाप्पांकडे मागीन की मला अजून खूप मोठी अभिनेत्री व्हायचंय. खरं तर खूप अजून बरंच काही शिकायचंय. आणि आता फक्त बिग बॉस केलाय, हा म्हणजे टर्निंग पॉईंट होता. आतापर्यंत बऱ्याच मालिका केल्या, तुम्हालाही माहितीये, पण बिग बॉस हा टर्निंग पॉईंट होता. आणि त्याच्याही वरचा मी अजून काहीतरी शो करेन, मोठा शो करेन, हे मी बाप्पांकडे मागते. की मोठा रियालिटी शो पण चालेल, मला मजा येते रियालिटी शो. सो आणि खूप उत्तम अभिनेत्री व्हायचंय, बरेच अवॉर्ड्स घ्यायचे आहेत. आणि हेच मी खरं तर बाप्पांकडे मागेन की खूप मोठी अभिनेत्री व्हायचंय बस. आणि ईशान तुला 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 बाप्पाकडे काय मागायचं? मला ना माहित मला काय पाहिजे. तुला नाही माहित तुला काय पाहिजे? मला माहित. काहीतरी सांग ना, तुझ्या रोबोलॉक्स नको नाही नको, बाप्पांकडून नको. मग बाप्पांकडून काय पाहिजे? क्युअर फॉर कॅन्सर. हा, हे काय? कॅन्सर साठी क्युअर. हा, कॅन्सर साठी क्युअर? हे कुठून आलं? ओ माय गॉड. कोणाला कॅन्सर झालाय बेटा? कोणाला नाही, मला माहित. पण ज्यांना झाला असेल त्यांना का? हा. बापरे, बापरे, हे म्हणजे मला त्यांनी नवीनच. अचानक- बापरे, दृष्ट काढू की काय मला बाळाची. कसं सुचलं रे? अगं, म्हणजे खरंच बापरे. एकदम अरे मला हे स्वतःला म्हणून शॉक. मी आधी ऐकले की नक्की काय बोलतोय. म्हणजे ज्यांना कॅन्सर कॅन्सर झालाय ते झालाय, क्युअर cure होऊ दे, हे त्याने बाप्पांकडे मागितलंय. सो स्वीट, मला डोळ्यात पाणी आलं. कुठे पाहिलं ईशान? कुठे पाहिलं हे? नाही, गुगल केलं? नाही. मग मला माहित. त्याला अगं तो ना खूप स्वतःला पण ना तो खूप जपतो, म्हणजे खूप सांभाळून असतो की त्याला कुठे लागणार नाही ना, काही होणार नाही ना. सो तो खूप जपतो. आणि मग त्याला कोण वारलं वगैरे तो ना, त्याला खूप हर्ट होतो त्याला. आणि कॅन्सरचं वगैरे प्रमाण जास्त आहे. बोलला ना पटकन. हो, म्हणजे हे कसं सुचलं त्याला की कॅन्सर झालेल्या लोकांना क्युअर होऊ दे, बाप्पांकडे गणपती तर तुझ्याकडे अनेक वर्ष येतो. जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा आपण त्याला सांगत असतो गणपती बाप्पा आपल्याकडे खूप क्यूट बाप्पा. आणि आता ईशान पण बराच मोठा झालाय, पण लहानपण ईशानचं कसं असतं बाप्पा बरोबर? कारण तेव्हा काही समजत नाही. जेव्हा आपण थोडं चालतो बोलतो तेव्हा कळतं की बाप्पा आहे कसं, पण तेव्हा कसं असतं?
अगं त्यांचं ना लक्षच नसायचं. हा. म्हणजे बाप्पा येतो आणि रात्री आपण मज्जा करतो, सगळे धिंगाणा घालतो, हे त्याला लक्षात आहे. पण ह्या वर्षी ना त्याच्यात एक बदल झालाय की तो सगळ्या आरत्या गातोय, म्हणतोय, आणि हे आम्हाला सगळ्यांना शॉकिंग आहे. आणि आम्ही अर्ध लक्ष बाप्पांकडे, अर्ध लक्ष ईशानकडे असं उभं असतं ना, तर अर्ध लक्ष आमचं त्याच्याकडे की हा आणि शिनू आमची माझ्या जावीची मुलगी आहे छोटी. सो आतापर्यंत त्यांनी कधीच रस दाखवला नाही या गोष्टींमध्ये. आणि ह्या वर्षी अचानक आरती सुरू झाली की दोघं धावत येतात मोबाईल वगैरे टाकून. आणि म्हणजे इंग्लिश गाणी सोडून जरा आरत्या, आणि त्यांना इच्छा आहे ते गायची आणि ते आवडीने ना. बाबू आरती म्हणायला आवडते ना तुला यावर्षी? सो तो जरा मोठा झालाय, मला कळलंय. पण तो किती मोठा झाला तरी प्रत्येक आईसाठी आपलं बाळ म्हणजे मोठा असला तरी तो लहान. मी ना त्याला रोज म्हणते की ईशान तू अजून बेबी हो ना आणि मम्माच्या पोटात जा ना परत. असं मी त्याला नेहमी काय ना काय. म्हणजे नाही मम्मा मला आता मोठं व्हायचंय, तू का मला अजून बेबी करते? म्हटलं नाही, मला तो छोटासाच बेबी पाहिजे अजून. सो गणपतीचे 10 दिवस आहे, पण हे 10 दिवस असे चटकन जातात ग. म्हणजे कळतही नाही की बाप्पा कधी येतो आणि बाप्पा जातो. पण जेव्हा तो घरात असतो तेव्हा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब असतं. सो आता तर तू म्हणालीस खूप मोठी अजून अभिनेत्री व्हायचंय, सुरुवात तर झालेली आहे, पण जेव्हा बाप्पा जातो तेव्हा मन भरून येतं. अगं खूप, म्हणजे घर रिकामच होतं ना अक्षरशः. आणि काही सुचतच नाही, कारण की हे डेकोरेशन आम्ही 1-2 दिवस तरी काढत नाही. आणि मग ते रिकामं पडलेलं असतं, मग ते डल लाईट. आणि मग कारण की आता गणपतीत कसं आपल्याला ब्राईटनेसची सवय झालेली असते, त्याच्यामुळे ते अचानक लाईट, मग ते जरा सवय करायला फार वेळ जातो. आणि सगळे एकत्र असणं, तसंही आम्ही एकत्रच असतो सगळे, कारण की आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये सगळे राहतो. सो ये जा सुरूच असते. पण आता कसं दिवसभर आमच्याकडेच असतात ना सगळे, सो ते जरा आठवण येते. आणि ऑब्व्हियसली बाप्पांची पण आठवण येतेच. पण आता काय करणार, त्यांना पुढच्या वर्षी यायचं असतं, त्याच्यामुळे यावर्षी त्यांना जावंच लागेल. आणि बाप्पा येतात तेव्हा काय डाएट वगैरे जरा बाजूला आहे ना का आहे त्याच्यात पण? आणि सगळ्यात महत्वाचं की बाप्पा येतो तर तुझा आवडीचा पदार्थ कोणता आहे? नाही, मला स्पेशली मोदक प्रचंड आवडतात, पण माझं डाएट जरा सुरू आहे. मी शुगर अवॉइड करते, पण तरीही गुळाचे लाडू असतात अगदीच आपले, पण तरी मी 1-2च खाल्ले. मी 10-10, 12-12 खाते ग. सो मी खूप मनाला हे करून 1 ते 2च खाल्लेत. आणि मोस्टली आम्ही जे बाप्पांसाठी जे बनवतो ना त्यात मोस्टली मी शुगर फ्री टाकते. म्हणजे किती खाऊ शकतो? मी खाऊ शकते. सो आम्ही तसं पण थोडंसंच बाप्पांपुरतं असतं ना, गोड बनवतो आम्ही. सो आम्ही त्याला शुगर फ्री टाकतो, म्हणजे काय बाप्पांना पण त्रास नको. त्याचा बाप्पा एकदम असा गोलू मोलूच आहे, पण थोडंसं बाप्पाला. पण खरं तर बाप्पाला खूप छान वाटते जान्हवी. आणि तुझे प्रेक्षक आता तुला वेगवेगळ्या माध्यमातून बघतायत. म्हणजे सुरुवात तर तू केलेली आहेस, पण तुझ्या त्या प्रेक्षकांना तुला जाता आता काय सांगायला आवडेल? मला प्रेक्षकांना नक्कीच सांगायला आवडेल की बाप्पांना आम्ही तर म्हणजे सगळ्यांच्याच घरी बाप्पा बसतो अगदीच. आणि मला सांगायला आवडेल की माझ्या मुलांनी जे सांगितलंय, सो अशा बऱ्याच NGO असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील, सो माझ्या मुलाने जे सांगितलंय, सो अशा NGOजना मी स्वतः पण माझ्या व्हिडिओज तू बघत असशील की आपण बऱ्याच मी व्हिडिओज बनवते की कोणाला मदत हवी असेल किंवा काही झालं असेल, काही प्रॉब्लेम असेल, सो आपण जरा सगळ्यांना मदत करूया. आणि हा उत्साह बाप्पांचा आपण असा सेलिब्रेट करूया नक्कीच. So, गणपती बाप्पा मोरया! काय? जोरात बोल, बाप्पा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.